Hello student, welcome in this session. Today we are going to see the remaining questions of exercise 6.3. आता आधीच्या लेक्चर मध्ये आपण पहिला क्वेश्चन होता एक्सरसाइज 6.1 मधला व्हेरीफाय द गिवन एक्सप्रेशन इज द सोल्युशन ऑफ गिवन डिफरन्शियल इक्वेशन. सेकंड क्वेश्चन मध्ये आपण डिफरन्शियल इक्वेशन सॉल्व्ह केलेले आहे. आता जो आपला थर्ड क्वेश्चन दिला आहे यामध्ये म्हटलेलं आहे फॉर ईच ऑफ द फॉलोइंग डिफरन्शियल इक्वेशन फाइंड द पर्टिक्युलर सोल्युशन सॅटिस्फाइंग द गिवन कंडिशन. आता इथे तुम्हाला इक्वेशन दिलं आहे डिफरन्शियल इक्वेशन. या डिफरन्शियल इक्वेशनचं तुम्हाला पर्टिक्युलर सोल्युशन काढायचं आहे जे हे गिवन कंडिशन काय करतात सॅटिस्फाय करतात. मग आता काय करायचं जसं आपण व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म पाहिला होता ना म्हणजे आपल्याला व्हेरिएबल सेपरेट करायचे. व्हेरिएबल सेपरेट कसे करायचे x चे आणि y चे म्हणजे आपण dx च्या साइडने x ची टर्म घेतली आहे आणि dy च्या साइडने y ची टर्म घेतली आहे. तसंच यामध्ये सुद्धा आपल्याला सेपरेट करायचं आहे. सेपरेट घेतल्यानंतर त्याला इंटिग्रेट करायचं आहे. मग आता इंटिग्रेट केल्यानंतर आपल्या इंटिग्रल मध्ये कॉन्स्टंट व्हॅल्यू येईल. ओके मग आता तो जो कॉन्स्टंट आहे त्या कॉन्स्टंटची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे या गिवन कंडिशनचा यूज करून. मग आता या गिवन कंडिशनचा यूज केल्यानंतर काय मिळेल आपल्याला ते सी ची व्हॅल्यू निघेल. मग आता सी ची व्हॅल्यू निघाल्यानंतर ते सी ची व्हॅल्यू आपल्याला जनरल सोल्युशन मध्ये पुट करायचे आणि त्यानंतर आपल्याला काय मिळणार त्याचं पर्टिक्युलर सोल्युशन. म्हणजे आपलं एम काय आहे की जे गिवन डिफरन्शियल इक्वेशन आहे त्यामध्ये आपलं एम असं आहे की आपल्याला dx आणि dy च्या टर्म सेपरेट करायच्या. मग सेपरेट केल्यानंतर x च्या पूर्ण एका साइडने येतील y च्या एका साइडने येतील. मग आता त्या सेपरेट झाल्यानंतर त्याला इंटिग्रेट करायचंय आणि इंटिग्रेट केल्यानंतर जे येणारं सोल्युशन आहे ते आपलं जनरल सोल्युशन ते येणार सी म्हणजे कॉन्स्टंट टर्मच्या फॉर्म मध्ये. ते झालं तुमचं जनरल सोल्युशन. आता आपलं एम काय आहे त्या जनरल सोल्युशन मध्ये जो कॉन्स्टंट सी आला आहे त्याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. मग त्याची व्हॅल्यू फाइंड कशी करायची तर त्यासाठी आपल्याला या गिवन कंडिशनचा यूज करायचा आहे. मग ह्या गिवन कंडिशनचा आपण यूज करणार आहे आणि त्या कॉन्स्टंटची व्हॅल्यू आपण फाइंड करणार आहे आणि ती व्हॅल्यू फाइंड झाल्यानंतर ती व्हॅल्यू जनरल सोल्युशन मध्ये काय करायची पुट करायची. त्यामुळे आपल्याला काय मिळणार आपलं पर्टिक्युलर सोल्युशन. म्हणजे आपण गिवन कंडिशनचा यूज करून काय केलेलं आहे पर्टिक्युलर सोल्युशन फाइंड केलं आहे. ओके तर आपण काही क्वेश्चन बघू. यामधला तुम्हाला पहिला क्वेश्चन दिला आहे तो आहे फर्स्ट क्वेश्चन की 3e टू द पॉवर x tan y dx प्लस 1 प्लस e टू द पॉवर x sec square y dy. कंडिशन दिली आहे x इज इक्वल टू 0 y इक्वल टू पाय. नंतर घेऊ आपण. ओके आता हे जे इक्वेशन आहे यामध्ये आपल्याला काय करायचं आहे इज इक्वल टू दिलेला आहे 0. ठीक आहे तर आपण काय करू सरळ सरळ dx ची टर्म या साइडने राहू देऊ. हे dy ची टर्म जी आहे ते इक्वालिटीच्या त्या साइडने ट्रान्सफर करू तर ते होणार आहे 3e टू द पॉवर x into tan y dx इज इक्वल टू येईल मायनस 1 प्लस e टू द पॉवर x sec square y dy. ओके आता त्याला रिअरेंज करायचं आहे. रिअरेंज कसं करायचं आता हे पहा 3e टू द पॉवर x आणि हे dx आहे आणि इकडे टर्म कोणती राहील तुमची dy तर y च्या टर्म इकडे घेऊन घ्या. हे मायनस साइन देऊ sec square y dy हा टर्म आहे. मग इकडे dx ची टर्म कोणती आहे 1 प्लस e टू द पॉवर x याच्या खाली येणार 1 प्लस e टू द पॉवर x आणि या साइडला y ची टर्म कोणती आहे tan y तिला या साइडने शिफ्ट करा म्हणजे इनटू येणार tan y dy. काहीच केलं नाही आपण dx च्या साइडने दिलं ठेवलेलं आहे dy ला इक्वालिटीच्या त्या साइडने शिफ्ट केलं. मग त्या साइडने शिफ्ट केल्यानंतर आपल्याला काय होतील टर्म शिफ्टिंग सेपरेट इझी जाईल. मग आपण इकडे x ची टर्म आहे म्हणजे dx आपल्याला या साइडने ठेवायचं आहे ना. मग यामध्ये dx ची टर्म कोणती आहे एक कॉन्स्टंट घेतली e टू द पॉवर x घेतलं आणि इकडे y ची टर्म ठेवली आपण dy च्या. मग मायनस sec square y dy ठेवलं. मग आता इकडची टर्म आहे 1 प्लस e टू द पॉवर x तर x ची टर्म इकडे द्यायची तर ते इकडे डिवाइड मध्ये जाईल आणि त्या tan y ची टर्म आहे त्याला इकडे शिफ्ट करायचं आहे तेव्हा कोण tan y. ओके म्हणजे x आणि y दोन्ही टर्म सेपरेट झाल्या. आता काय करू आपण इंटिग्रेटिंग केल्यानंतर काय येणार इंटिग्रल 3e टू द पॉवर x अपॉन 1 प्लस e टू द पॉवर x dx इज इक्वल टू मायनस इंटिग्रल sec square y अपॉन tan y dy. आता 3 चा कॉन्स्टंट आहे मग 3 ला जरी कॉन्स्टंट बाहेर काढला तरी 1 प्लस e टू द पॉवर x डिनॉमिनेटर मध्ये आहे म्हणजे आपण प्रॉपर्टी कोणती यूज करणार आहे f dash of x अपॉन f of x म्हणजे इंटिग्रल f dash of x अपॉन f of x dx जर असेल त्याला लिहित असतो आपण log of mod of f of x. हीच प्रॉपर्टी आपल्याला इथे यूज करायची. पहा इंटिग्रल e टू द पॉवर x 1 प्लस e टू द पॉवर x आहे याचा रिलेटिव्ह काय येणार 1 चा रिलेटिव्ह 0 येईल e टू द पॉवर x चा रिलेटिव्ह e टू द पॉवर x येईल. मग e टू द पॉवर x होतं हा जो 3 कॉन्स्टंट हा मी बाहेर काढतो. ओके म्हणजे 1 प्लस e टू द पॉवर x चा रिलेटिव्ह e टू द पॉवर x वरती प्रेझेंट आहे म्हणजे याचा इंटिग्रल काय येणार 3 into log of mod of 1 plus e to the power x चला is equal to minus
यूज करणार आहे tan y आहे. tan y चा डेरिव्हेटिव्ह काय येतं sec स्क्वेअर y म्हणजे मायनस लॉग ऑफ काय येणार tan y. tan चा डेरिव्हेटिव्ह काय दिला आहे sec स्क्वेअर y आणि डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर काय घ्यायला लागेल प्लस लॉग ऑफ कॉन्स्टंटचा लॉग घेतला आपण म्हणजे तो कॉन्स्टंट डिफाइन केला तो लॉग फॉर्म मध्ये घेतला. ओके हे झाली पहिली प्रॉपर्टी. मग त्याला सॉल्व्ह करायचं आहे. आता सॉल्व्ह केल्यानंतर इथे जो 3 आलेला आहे या 3 ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची. मग फाइंड करायची तर कशी फाइंड करायची हा जो 3 लॉगच्या फॉर्म मध्ये आहे ना हा शिफ्ट करा काय होईल लॉग ऑफ मॉड ऑफ 1 प्लस e टू द पॉवर x होल क्यूब इज इक्वल टू तर मी काय करते हा मायनस जो आहे लॉग याला इकडे आणते ते होणार प्लस लॉग ऑफ मॉड ऑफ tan y इज इक्वल टू येणार लॉग c. कंबाईन करा लॉग कंबाईन केला तर येणार लॉग ऑफ 1 प्लस e टू द पॉवर x होल क्यूब इनटू येणार tan y. ओके इक्वल टू लॉग c. लॉग विल गेट कॅन्सल मग लॉग जर कॅन्सल झाले तर येणार 1 प्लस e टू द पॉवर x होल क्यूब इनटू tan y इज इक्वल टू c. याला देते इक्वेशन नंबर 1. हे आहे आपलं दिस इज जनरल सोल्यूशन ऑफ गिवन डिफरन्शियल इक्वेशन. गिवन डिफरन्शियल इक्वेशनचं जनरल सोल्युशन झालं. पहा मी स्टार्टिंगला सांगितलं पहिले एक काय आपल्याला x आणि y च्या टर्म सेपरेट करायचे केल्या आपण त्यानंतर त्याला इंटिग्रेट करायचं आहे. इंटिग्रेट केल्यानंतर जे आपली इक्वेशन 1 येईल ती 1 कॉन्स्टंट टर्मच्या याच्यामध्ये येणार आहे. क्वेश्चन मध्ये आपल्याला पर्टिक्युलर सोल्युशन फाइंड करा म्हटलंय. आता आपल्याला काय आहे या c ची व्हॅल्यू फाइंड करायची आणि या c ची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी आपण काय करणार आहे गिवन कंडिशनचा यूज करणार आहे. मग पहिल्यामध्ये गिवन कंडिशन कोणती दिली आहे x इज इक्वल टू 0 y इज इक्वल टू पाय. When x is equal to 0, y is equal to pi, then equation 1 becomes. हे व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये ठेवायचे. काय आपली इक्वेशन 1 1 प्लस e टू द पॉवर x आहे म्हणजे 1 प्लस e टू द पॉवर x ची व्हॅल्यू आहे 0 होल क्यूब इनटू tan y आहे tan pi इज इक्वल टू c. आता हे ना 1 प्लस 1 होल ब्रॅकेट क्यूब आणि tan pi ची व्हॅल्यू काय येतं 0 दॅट इज इक्वल टू c. 0 ने कुठल्या क्वांटिटीला मल्टिप्लाय केलं तर आन्सर काय ना 0 म्हणजे c ची व्हॅल्यू काय आली आपली इथं 0. हे c ची व्हॅल्यू आपल्याला कशामध्ये पुट करायची आहे इक्वेशन 1 मध्ये. सरळ लिहायचंय की सबस्टिट्यूट व्हॅल्यू ऑफ c इन इक्वेशन 1. देन इक्वेशन 1 बिकम्स काय बनणार आपली इक्वेशन 1 प्लस e टू द पॉवर x होल क्यूब इनटू tan y इज इक्वल टू c आहे. c ची व्हॅल्यू काय आली 0. हे झालं आपलं दिस इज पर्टिक्युलर सोल्युशन ऑफ गिवन डिफरन्शियल इक्वेशन. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला काय करायचे आहे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आहे. अशा प्रकारे जनरल सोल्युशन निघालं गिवन डिफरन्शियल इक्वेशनचं. ओके हे जनरल सोल्युशन आहे आणि पर्टिक्युलर सोल्युशन फाइंड करायचे आहे. गिवन कंडिशनचा यूज करून आपण पर्टिक्युलर सोल्युशन काढलेलं आहे. अशा प्रकारे आपल्याला आणखी काही क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहे. तर त्यामधलं आपण सेकंड क्वेश्चन बघू. सेकंड क्वेश्चन मध्ये दिलेलं आपल्याला आपला सेकंड क्वेश्चन दिलेला आहे x मायनस वाय स्क्वेअर x dx मायनस y प्लस x स्क्वेअर y dy इज इक्वल टू 0 when x इज इक्वल टू 2 and y इक्वल टू 0. याचं पर्टिक्युलर सोल्युशन काढायचं आहे. आता आपलं फर्स्ट स्टेप काय आपल्याला dx आणि dy ची टर्म आपल्याला सेपरेट करायची आहे. तर आपण काय करणार हे जे मायनस dy ची टर्म आहे याला तिकडे शिफ्ट करू. काय ना मग x मायनस वाय स्क्वेअर x dx इज इक्वल टू हे होणार y प्लस x स्क्वेअर y dy. आता बघा याच्यामध्ये x कॉमन निघतं ते ना 1 मायनस वाय स्क्वेअर dx इज इक्वल टू इथे y कॉमन निघतं 1 प्लस x स्क्वेअर इंटू dy. आता dx आणि dy टर्म सेपरेट करा. x टर्म कोणती आहे इथं x dx इज इक्वल टू इकडे आहे y dy. आता x dx मध्ये या साइडला 1 प्लस x स्क्वेअर आहे हा इकडे शिफ्ट केला तर होणार 1 प्लस x स्क्वेअर आणि हा जो आहे हा जाणार 1 मायनस वाय स्क्वेअर याला कॉल करू म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला बरोबर मिळते. ओके झालं आपले dx आणि dy चे टर्म. ओके मग आता पहा इंटिग्रेटिंग करायचं आपल्याला. इंटिग्रेटिंग आता इंटिग्रेट केल्यानंतर काय इंटिग्रल x अपॉन 1 प्लस x स्क्वेअर dx इज इक्वल टू इंटिग्रल y अपॉन 1 मायनस वाय स्क्वेअर dy. मग अशी आपण प्रॉपर्टी पाहिली ना की इंटिग्रल f डॅश ऑफ x अपॉन f ऑफ x dx इज इक्वल टू काय घेतो आपण लॉग ऑफ मॉड ऑफ f ऑफ x आणि प्लस काय असते इंटिग्रेटिंग कॉन्स्टंटची हीच प्रॉपर्टी आपल्याला यूज करायची आहे.
मग आता डिनॉमिनेटर मध्ये जो 1 प्लस एक्स स्क्वेअर आहे तर याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 राहील एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह ते टॉइस एक्स पण इकडे 2x दिलेला नाहीये मग इकडे 2x पाहिजे तसंच y अपॉन 1 मायनस वाय स्क्वेअर आहे तर याचा डेरिव्हेटिव्ह 1 चा 0 येईल मायनस वाय स्क्वेअरचे ते मायनस 2 आहे इथे पण 2y सुद्धा नाही मग आपण इकडे जर 2 घेतला तिकडे सुद्धा आपल्याला 2 घेता येते फक्त इथे काय करायला लागेल आपल्याला मायनसची ऍडजस्टमेंट करायला लागते मग मायनसची ऍडजस्टमेंट करायची काय घेताना काय करू आपण मायनस 2y घेऊ जसं मायनसने मल्टिप्लाय केलं एक मायनस बाहेर घेतला झाली ऍडजस्टमेंट मग आता इथं जर ही प्रॉपर्टी यूज केली तर याचं इंटिग्रल काय येणार लॉग ऑफ मॉड ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू हे तर मायनस लॉग ऑफ मॉड ऑफ 1 मायनस वाय स्क्वेअर आणि दोन्हीच्यात लॉग आहे तिथे पण कॉन्स्टंट आपण घेताना काय घेऊ लॉग सी ह्या मायनसला मी काय शिफ्ट करते याला लिहिता येणार लॉग ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर प्लस लॉग ऑफ 1 मायनस वाय स्क्वेअर इज इक्वल टू लॉग सी लॉगला कंबाईन करा लॉग ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू 1 मायनस वाय स्क्वेअर इज इक्वल टू लॉग सी लॉग लॉग विल गेट कॅन्सल ते जर कॅन्सल केलं तर काय येणार 1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू 1 मायनस वाय स्क्वेअर इज इक्वल टू सी हे झालं इक्वेशन नंबर 1 आणि हे इक्वेशन काय आपलं जनरल सोल्युशन तर खाली मेन्शन करायचं की दिस इज जनरल सोल्युशन ऑफ गिव्हन डिफरन्शियल इक्वेशन ओके हे झालं तुमचं जनरल सोल्युशन आता आपल्याला काय आहे आपल्याला सी कॉन्स्टंटची व्हॅल्यू काढायची आहे मग त्यासाठी आपण काय करणार गिव्हन कंडिशनचा यूज करणार आहे गिव्हन कंडिशन मध्ये पहिली कंडिशन कोणती दिली आपल्याला x is equal to 2 and y equal to 0 when x is equal to 2 and y equal to 0 then equation 1 becomes ठीक आहे x व्हॅल्यू 2 आणि y व्हॅल्यू जर 0 पुट केली तर इक्वेशन 1 काय बनणार पुट करा 1 प्लस x स्क्वेअर आहे म्हणजे काय येणार 1 प्लस 2 स्क्वेअर इंटू 1 मायनस y स्क्वेअर तर y ची व्हॅल्यू 0 आहे इज इक्वल टू c देणार आहे 1 प्लस 4 इंटू 1 इज इक्वल टू c म्हणजे 5 c ची व्हॅल्यू काय आपल्याला सरळ सरळ c इज इक्वल टू 5 आली c ची व्हॅल्यू 5 हे c ची व्हॅल्यू काय करायची आपल्याला इक्वेशन 1 मध्ये पुट करायची सबस्टिट्यूट सेंटेन्स लिहायचं खाली की सबस्टिट्यूट द व्हॅल्यू ऑफ c इन इक्वेशन नंबर 1 मग इक्वेशन 1 मध्ये व्हॅल्यू जर पुट केली काय मिळते की 1 प्लस x स्क्वेअर इंटू 1 मायनस y स्क्वेअर इज इक्वल टू 5 हे काय आपलं दिस इज पर्टिक्युलर सोल्युशन दिस इज पर्टिक्युलर सोल्युशन ऑफ गिव्हन डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे अशा प्रकारे हे सेकंड तुमचं पर्टिक्युलर सोल्युशन आलेलं आहे ओके वेगळे काहीच नाही एक्झाम्पल सेम आहे फक्त तुम्ही ऍडजस्टमेंट आणि अरेंजमेंट कशी करता त्यासाठी ते महत्वाचं आहे कुठली प्रॉपर्टी कुठे यूज होणार आहे हे बघायचं आणि त्याच्यानुसार सॉल्व्ह करायचं आहे वेगळे असे काही एक्झाम्पल दिलेले नाही तुम्ही बाकीचे एक्झाम्पल पण सॉल्व्ह करू शकता ठीक आहे तर आपण यातला आणखी काय क्वेश्चन घेऊ हा क्वेश्चन नंबर 3 आता याच्यामध्ये थर्ड नंबरचा क्वेश्चन पहा थर्ड नंबर मध्ये काय दिलंय तुम्हाला y in bracket 1 plus log x into dx upon dy minus x log x is equal to 0 दिलाय y ची व्हॅल्यू e स्क्वेअर आणि x is equal to e ही कंडिशन दिली आपल्याला ही यूज करायची ओके पहिल्यांदा सॉल्व्ह करू आता इथं dy आणि dx ते सेपरेट दिलेले आहे तर आपण काय करणार हे मायनस x log x आहे त्याला त्या साईडने शिफ्ट करू काय होईल मग y in bracket 1 plus log x into dx upon dy is equal to x log x आता x log x हे पुन्हा x ची टर्म आहे तिथे काय करणार इथे dx आहे तर मी फक्त या साईडनं log च्या x च्या टर्म घेते तर त्याची एक टर्म येते 1 plus log x upon हा झाला dx is equal to क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर हा dy होते हा y इकडे मल्टिपल आहे इकडे गेलं तर डिवाइड होईल आणि हा x log x इथे बघा x log x y into 1 plus log x dx and upon हा dy झालं सेपरेट आता सेपरेट झाल्यानंतर इंटिग्रेट करायचं इंटिग्रेटिंग केल्यानंतर काय येणार इंटिग्रेटिंग केलं तर ते इंटिग्रल 1 plus log x upon x log x dx is equal to integral dy upon y ओके आता बघाशी आपण प्रॉपर्टी ती यूज होते का ते पहा आता ती x log x आहे आता x log x चा डेरिव्हेटिव्ह काय आहे तो काढून पाहू आपण की ddx of x log x इथे u into v ची प्रॉपर्टी लावायची आपल्याला मग x into ddx of log x येते 1 by x प्लस x चा डेरिव्हेटिव्ह 1 आणि log x काय राहणार तुमचा कॉन्स्टंट हा x काय होते कॅन्सल आला 1 plus log x म्हणजे खालचा डेरिव्हेटिव्ह वरती प्रेझेंट आहे म्हणजे इंटिग्रेशन केलं तर याचं इंटिग्रेशन काय येणार log of mod of x log x is equal to log of y
प्लस कॉन्स्टंट घेताना काय घ्यायचा लॉग सी. इक्वेट करा लॉग ऑफ एक्स लॉग एक्स इज इक्वल टू लॉग ऑफ वाय सी. लॉग लॉग कॅन्सल होईल. एक्स लॉग एक्स इज इक्वल टू वाय सी. हे झालं इक्वेशन नंबर 1. काय आपलं दिस इज जनरल सोल्युशन ऑफ गिवन डिफरन्शियल इक्वेशन. आता नेमकं आपल्याला या सी ची व्हॅल्यू काढायची आहे. मग आता गिवन कंडिशन अप्लाय करा. कोणती कंडिशन दिली आहे तुम्हाला? व्हेन y इज इक्वल टू ई स्क्वेअर आणि x इज इक्वल टू e, देन इक्वेशन 1 बिकम्स. ठेवा ही व्हॅल्यू x आणि y ची. काय दिली आहे? x ची व्हॅल्यू कोणती आहे? e इंटू लॉग e इज इक्वल टू y ची व्हॅल्यू आहे e स्क्वेअर इंटू c. लॉग e ची व्हॅल्यू काय असते? लॉग e ची व्हॅल्यू 1 आहे. इज इक्वल टू ई स्क्वेअर इंटू सी आहे. मग हा ई स्क्वेअर इथं आला तर काय डिनॉमिनेटर मध्ये ई स्क्वेअर इज इक्वल टू सी. एक ई काय होणार? कॅन्सल. म्हणजे सी ची व्हॅल्यू येते सी इज इक्वल टू 1 बाय ई. हे झालं आपली सी ची व्हॅल्यू. आता हे जे सी ची व्हॅल्यू आहे हे आपल्याला इक्वेशन 1 मध्ये पुट करायची. काय करणार मग? सबस्टिट्यूट द व्हॅल्यू ऑफ सी इन इक्वेशन 1, देन इक्वेशन 1 बिकम्स. काय होईल इक्वेशन 1 तुमचं? x log x इज इक्वल टू y इंटू 1 बाय e. सी ची व्हॅल्यू आपली 1 बाय e. स्टँडर्ड फॉर्म मध्ये सगळी याला इकडे घ्या. काय लिहिता येणार? ex log x इज इक्वल टू y. हे झालं आपलं दिस इज पर्टिक्युलर सोल्युशन ऑफ गिव्हन डिफरन्शियल इक्वेशन. ओके, हा झाला आपला एक्झाम्पल नंबर 3. म्हणजे अशा प्रकारचे 3rd नंबरचा एक्झाम्पल आपण सॉल्व्ह केलाय. आता असंच एक्झाम्पल 4 दिलाय तुम्हाला. एक्झाम्पल 4 मध्ये काय दिलं आहे? आता इथे साइन कॉसच्या टर्म दिली आहे आणि e टू द पॉवर y आहे. हा पण एक्झाम्पल सेम प्रोसेसने आपल्याला सेम मेथडने सॉल्व्ह करायचा आहे. ओके, सेम मेथडने सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला बरोबर त्याचा आन्सर निघेल. काय दिलाय 4 नंबरचा क्वेश्चन? e टू द पॉवर y प्लस 1 इंटू कॉस एक्स प्लस e टू द पॉवर y sin x dy बाय dx इज इक्वल टू 0. कंडिशन आहे x इज इक्वल टू पाय बाय 6 आणि y इक्वल टू 0. ओके, आता इथे पण काय करणार आपण? प्लस ची टर्म तिकडे शिफ्ट करून घ्या. काय? e टू द पॉवर y प्लस 1 इंटू कॉस x इज इक्वल टू मायनस e टू द पॉवर y इंटू साइन x dy बाय dx. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. काय येणार? e टू द पॉवर y प्लस 1 इंटू कॉस x dx इज इक्वल टू मायनस e टू द पॉवर y इंटू साइन x dy. x च्या टर्म कोणते आहे? cos x dx आणि इथे येणार आपण sin x. हा sin x मी या साइडला आणला इज इक्वल टू मायनस e टू द पॉवर y आहे dy आहे आणि हा जो आहे e टू द पॉवर y प्लस 1 खाली येणार. त्याला दोन्ही टर्म सेपरेट. आता इंटिग्रेटिंग करा. इंटिग्रेटिंग केल्यानंतर काय होईल? टर्म सेपरेट झाल्यानंतर इंटिग्रल cos x अपॉन sin x dx इज इक्वल टू मायनस इंटिग्रल e टू द पॉवर y अपॉन e टू द पॉवर y प्लस 1 dy. ओके, लक्षात घ्या. कारण साइनचा डेरिव्हेटिव्ह cos इथे प्रेझेंट दिलेला आहे. मेला लिहिताना काय करायला लागेल? लॉग ऑफ मॉड ऑफ sin x इज इक्वल टू मायनस e टू द पॉवर y चा डेरिव्हेटिव्ह e टू द पॉवर y येते. 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 आहे म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह वरती प्रेझेंट दिला आहे. तर हे येणार लॉग ऑफ मॉड ऑफ e टू द पॉवर y प्लस 1 आणि प्लस घ्यायचा इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट c. ओके, मग आता याला केलं तर हा मायनस टर्म या साइडला काय येणार? लॉग ऑफ sin x प्लस लॉग ऑफ e टू द पॉवर y प्लस 1 इज इक्वल टू लॉग c. लॉग जर इक्वेट केलं तर लिहिता येते लॉग ऑफ sin x इंटू e टू द पॉवर y प्लस 1. ओके, इज इक्वल टू लॉग c. देन वी गेट sin x इंटू e टू द पॉवर y प्लस 1 इज इक्वल टू c. हे झालं इक्वेशन 1. हे काय आपलं? दिस इज जनरल सोल्युशन ऑफ गिवन डिफरन्शियल इक्वेशन. हे जनरल सोल्युशन झालं. एम काय आहे? पर्टिक्युलर सोल्युशन काढायचं आहे. कंडिशन कोणती दिली आहे आपल्याला? x इज इक्वल टू पाय बाय 6 y इक्वल टू 0. When where x is equal to pi by 6 and y equal to 0, then equation 1 becomes. काय बनेल आपलं इक्वेशन 1? काय दिले व्हॅल्यू? sin x आहे. x व्हॅल्यू pi by 6 आहे. मीन्स sin pi by 6 into e to the power y. y ची व्हॅल्यू 0 दिली आहे. प्लस 1 is equal to c आहे. sin pi by 6 म्हणजे sin 30. त्याची व्हॅल्यू येते 1 by 2. ओके, e to the power 0 ची व्हॅल्यू किती येते? 1 प्लस 1 is equal to c. तर हा 1 by 2 into 2 is equal to c.
दिस इम्प्लाय c इज इक्वल टू 1. हे आली c ची व्हॅल्यू 1. ही व्हॅल्यू 1 कशामध्ये पुट करायची 1 मध्ये. सबस्टिट्यूट व्हॅल्यू ऑफ c इन इक्वेशन 1. देन इक्वेशन 1 बिकम्स काय ना sin x into e to the power y plus 1 is equal to 1. हे झालं आपलं this is particular solution. This is particular solution of given differential equation. Okay, अशा प्रकारे एक्झाम्पल नंबर 4 सॉल्व होते. आता राहिला आपला एक्झाम्पल नंबर 5. एक्झाम्पल नंबर 5 आहे. काही डिफिकल्ट नाही आहे. साधं सरळ एक्झाम्पल दिलं आहे. मेथड वाईज सॉल्व करायचं आहे. आता यामध्ये काय दिलंय फक्त त्याच्यामध्ये तुम्हाला e टू द पॉवर -y दिसून राहिलं. त्या -y ला जनरली आपल्याला +y च्या फॉर्म मध्ये आणता येतं. सॉल्व करता येईल ना. काय दिलाय क्वेश्चन कोणता आपला 5 नंबरचा x + 1 into dy by dx -1 is equal to 2 e to the power -y. कंडिशन दिली आहे y = 0 and y = x. ओके, मग आता यामध्ये काय करायचं आहे बघा. इज इक्वल टू दिलाय ना, तर हा जो -1 आहे आपण या साईडला शिफ्ट करू, कारण आपल्याला हा टर्म dy आणि dx सेपरेट करायचे आहे. तर हा जर 1 असेल तर ते इझिली सेपरेट होणार नाही, म्हणून आपण -1 या साईडला शिफ्ट करू. काय ना x + 1 into dy by dx is equal to हा -1 इकडे शिफ्ट केला काय ते 1 + 2 e to the power -1. ओके, आता x + 1 dy आहे is equal to इथं काय ना 1 + 2 e to the power -1 into dx. तर आता निगेटिव्ह पॉवर आहे, तर मी इथे त्याला काय करते पॉझिटिव्ह पॉवर मध्ये करते. आता पॉझिटिव्ह पॉवर म्हणजे कसं, तर हा जर x + 1 into dy आहे is equal to 1 + 2 हा निगेटिव्ह पॉवर लिहितोय अपॉन e to the power y into dx. म्हणजे काय ना x + 1 dy is equal to इथे एलसीएम जर काढला तर काय येते e to the power y plus 2 upon e to the power y into dx. झाले पॉझिटिव्ह पॉवर मध्ये. टर्म सेपरेट करा. काय येणार मग क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर e to the power y upon e to the power y plus 2 into dy is equal to dx upon x plus 1. x आणि y चे टर्म सेपरेट झाले. इंटिग्रेटिंग करा. काय इंटिग्रल e to the power y upon e to the power y plus 2 into dy is equal to integral dx upon x plus 1. इंटिग्रेशन घेतलं तर याचा डेरिव्हेटिव्ह वरती प्रेझेंट आहे, म्हणजे हे येते log of mod of e to the power y plus 2 is equal to log of mod of x plus 1 plus log c. सॉल्व केलं तर काय येणार log of e to the power y plus 2 is equal to log of x plus 1 into c. log काय होते कॅन्सल. e to the power y plus 2 is equal to x plus 1 into c. हे झालं इक्वेशन नंबर 1. दिस इज द जनरल सोल्युशन ऑफ गिवन डिफरन्शियल इक्वेशन. पर्टिक्युलर सोल्युशन फाइंड करायचं आहे. कंडिशन कुठे दिली आहे y is equal to 0 x is equal to 1. where y is equal to 0 x is equal to 1 then equation 1 becomes ठेवा व्हॅल्यू. काय ती इक्वेशन 1 ची व्हॅल्यू, इक्वेशन 1 मध्ये व्हॅल्यू पुट करा. e to the power y y ची व्हॅल्यू काय दिली तुम्हाला 0 plus 2 is equal to x plus 1 आहे, x व्हॅल्यू 1 आहे 1 plus 1 into c. तर e to the power 0 ची व्हॅल्यू ते 1 plus 2 is equal to twice c. तर 3 is equal to twice c येते, तर c ची व्हॅल्यू येते तुमची 3/2. हे c ची व्हॅल्यू काय करायची आहे इक्वेशन 1 मध्ये पुट करायची. सबस्टिट्यूट द व्हॅल्यू ऑफ c इन इक्वेशन नंबर 2. इक्वेशन नंबर 2 काय होणार आपलं e to the power y plus 2 is equal to 3/2 into x plus 1. 2 ने मल्टीप्लाई करा 2 into e to the power y plus 2 is equal to 3 into x plus 1. This is the particular solution of given differential equation. म्हणजे अशा प्रकारे याचे सोल्युशन निघाले. ओके, लास्टचा क्वेश्चन दिला आपल्याला cos of dy by dx is equal to a दिला आहे. आता इथं dy by dx हे कॉस्ट फंक्शन दिलेलं आहे. ओके, मग आता आपल्याला काय करायचं आहे कॉस्ट फंक्शन आहे तर पहिले आपल्याला सरळ सरळ कारण आपला एम काय असते dy आणि dx ची टर्म आपल्याला सेपरेट करायचे असतात. मग आता सेपरेट करायचं तर कसं करायचं, कारण काय दिलं इथं 6 मध्ये cos of dy by dx is equal to a आहे. cos a चं फंक्शन आहे ना, मग आपण काय करणार dy by dx is equal to काय लिहिते हा cos जर इकडे शिफ्ट केला तो होतो cos इनवर्स ऑफ a. तर आपल्याला a बिलॉंग्स टू 1 स्क्वेअर म्हणजे r1 लिहिलेला आहे. ओके, आणि कंडिशन दिली आहे y of 0 is equal to 2. y of 0 is equal to 2 म्हणजे
जेव्हा x ची व्हॅल्यू 0 असेल तेव्हा y ची व्हॅल्यू किती घ्यायची 2. ओके, अशा प्रकारे. आता इथं याला सॉल्व्ह करताना कसं याला सरळ सरळ dy इज इक्वल टू cos इनवर्स a इंटू dx. इंटिग्रल करा. इंटिग्रल dy इज इक्वल टू cos इनवर्स a कॉन्स्टंट आहे इंटू इंटिग्रल dx. काय ना y इज इक्वल टू cos इनवर्स a इंटू x प्लस इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट c. हे काय झालं आपलं जनरल सोल्युशन. आता आपल्याला पर्टिक्युलर इंटिग्रल काढायचं, पर्टिक्युलर सोल्युशन काढायचं आहे. काय ना की फॉर a कशामध्ये आहे r मध्ये. a जर r मध्ये बिलॉंग करत असेल तर cos इनवर्स a सुद्धा कशामध्ये बिलॉंग करणार आहे r मध्ये. ओके, cos इनवर्स a ऑल्सो बिलॉंग्स टू r. त्याच्यानंतर y इक्वल टू काय दिली तुम्हाला व्हॅल्यू 2 दिली आहे. फॉर x इज इक्वल टू 0 देन 1 बिकम्स. इक्वेशन मध्ये व्हॅल्यू पुट करा. 2 इज इक्वल टू cos इनवर्स a इंटू x आहे. x व्हॅल्यू काय दिली आहे 0 प्लस c. हे टर्म पूर्ण काय होऊन जाईल 0. म्हणजे c ची व्हॅल्यू किती होऊन राहिली 2. हे c ची व्हॅल्यू काय करायची इक्वेशन 1 मध्ये पुट करायची आहे. देन इक्वेशन 1 बिकम्स y इज इक्वल टू cos इनवर्स ax प्लस 2. आता जर हे झालं तुमचं पर्टिक्युलर सोल्युशन किंवा यालाच आणखी वेगळ्या प्रकारे कसं सॉल्व्ह करतात तर हा y प्लस 2 इकडे काय ते -2 इज इक्वल टू cos इनवर्स ax. cos इनवर्स ax फंक्शन कोणतं आहे cos इनवर्स a. x हा वेगळा आहे. मग काय ना y -2 अपॉन हा x या साइडला ना इज इक्वल टू cos इनवर्स a. तर आपल्याला a ची व्हॅल्यू काढायची आहे. इकडे आलं काय ना हे cos ऑफ y -2 अपॉन x इज इक्वल टू a. म्हणजे आन्सर तुम्ही असं लिहिलं का किंवा हे लिहिलं का वेगळं नाहीये, आन्सर सेम आहे. याला सिम्प्लिफाय करून आपण हे काय काढलेलं आहे पर्टिक्युलर सोल्युशन काढलेलं आहे. अशा प्रकारे हा क्वेश्चन नंबर 3 एक्सरसाइज 6.3 मधला क्वेश्चन नंबर 3 आपण सॉल्व्ह केलेला आहे. असाच आपल्याला क्वेश्चन नंबर 4 पण सॉल्व्ह करायचा आहे. तो क्वेश्चन नंबर 4 आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघू. ठीक आहे, आज इथे आपण थांबू. थँक्यू.